खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स, कपडे, सायकल, कॉस्मेटिक्स, शूज, फुटवेअरवर खास ऑफर्स, खिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट, गुढीपाडव्यानिमित्त सायकलवर भरघोस सूट. टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या. आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांच्यावर सध्या प्रबंधच लिहिला पाहिजे. मशाल चिन्हावर लढलो असतो तर मला शिवसेनेत जायला लागलं असतं. मी गेल्या 30 वर्षांपासून चळवळीचा व शेतकऱ्यांचा नेता आहे. मी त्यांना सोडून जाणार नाही. मी जहाज चालवणारा कॅप्टन आहे. मी जहाज बुडवणारा नाही. संजय राऊत काहीही बोलत असतात. मला कुठल्या पक्षात जायचं नाही. मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रमुख आहे. मला शिवसेनेत प्रवेश करायला लागला असता व त्यांच्या AB फॉर्मवर निवडणूक लढवावी लागली असती, पण मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षावर निवडणूक लढवणार आहे. संजय राऊत काही बोलले असतील, त्यांच्यावर प्रबंध लिहिला पाहिजे, असा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी संजय राऊत यांच्यावर केला. इचलकरंजीमध्ये आले होते, इथला आढावा घ्यायला, सत्यजित पाटलाचा आढावा घ्यायला. त्यांनी तुमच्यावर टीका केली की मशाल चिन्हावर लढला असतं तर काय फरक पडला असता? मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षासाठी आरक्षित आहे आणि ते चिन्ह जर घ्यायचं असेल तर त्या पक्षाचा AB फॉर्म घ्यावा लागेल आणि AB फॉर्म घ्यायचा असेल तर त्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संस्थापक आहे, स्वाभिमानी पक्षाचा संस्थापक आहे आणि मला हा पक्ष सोडून, ही संघटना सोडून मला ते चिन्ह घेणं शक्य नव्हतं, कारण मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. मग काय स्वाभिमानी शेतकरी संघटना बरखास्त करायची का? स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलीन करायचं का? हे होणं शक्य नाही, कारण शेतकऱ्यांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे. त्यांना सोडून मला कुठं जायचं नाही. गद्दारी अनेक जण करतात, पार्ट्या अनेक जण बदलतात, पण मी त्यातला नाही. गेल्या 30 वर्षामध्ये मी या चळवळीत राहिलो, चळवळीशी एकनिष्ठ राहिलो आणि हे जे स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष आहे याचा मी कॅप्टन आहे. कॅप्टन कधी जहाज सोडून जात नाही. कितीही संकट आली, वादळं आली तरी त्या वादळातून जहाज किनाऱ्यावर नेणं हे कॅप्टनचं काम असतंय, ते मी इमानदारीनं करतोय. संजय राऊत वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्याशी कोणाशी नाही जोडलं तर तुमचं नाही जोडलं तर ते टीका करतात दुसऱ्या दिवशी. आता ते त्यांनी काय करावं हा त्यांचा एक प्रश्न आहे. मुळामध्ये संजय राऊत हेच एक मोठं प्रकरण आहे, त्याच्याबद्दल कधीतरी सवडीनं बोलू. संजय राऊत असं म्हणले की मशाल चिन्ह हे क्रांतिकारक चिन्ह आहे आणि शेतकऱ्यांच्या चळवळीतलंच आहे. मग त्याच्यावर तुम्ही चळवळी निश्चितच क्रांतिकारक चिन्ह आहे ते, परंतु ते शिवसेना या पक्षासाठी आरक्षित आहे आणि मी दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून ते घेऊ शकत नाही.